भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महन्तं गोविन्दयतीन्द्रमिताशिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तंत्रो कृतं वाक्यविकारमन्यानस्मृतिं सन्ततमानतंसु श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सुप्रभाषितो वन्दे भगवन्तौ पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं ब्रह्मणं ईश्वरं गुरुरात्मेये वस्तुविभागिने व्योमवद्व्यक्तदेहाय दक्षिणामूर्ते नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहत आहोत। या ग्रंथाचं हे 7वं प्रकरण अज्ञानखंड म्हणून सुरू आहे। अज्ञान खंडनाचा भाग समजून झाल्यानंतर बराचसा ज्ञानोबा काय हे जे अज्ञानवादी आहेत त्यांचं जे म्हणणं आहे ते म्हणणं ऐकून ज्ञानोबा चकित होतात। त्यांचं जे म्हणणं आहे ते ज्ञानोबांना सहन होत नाही। तथापि ज्ञानोबा त्यांना कुठल्या भाषेत उत्तर द्यावं, कसं समजून सांगावं, त्यांना समजून सांगण्यामध्ये ज्ञानोबा म्हणतात की आपण गप्प राहिलं बरं, कारण जो मनुष्य वेळ पाहून काहीतरी बडबडत असते त्याच्या बडबडण्याला आपण उत्तर देण्यापेक्षा आपण गप्प राहणं चांगलं असं ज्ञानोबांचं म्हणणं आहे। आणि खरोखर यामध्ये आपला शांतपणा आहे।
आपला शांतपणा जर टिकवायचा असेल, आपला संतपणा सज्जनपणा जर टिकवायचा असेल तर दुर्जनाशी वागताना त्यांच्या पातळीवर जाऊन बोलू नये. दुर्जनाची जी पातळी असते बोलण्याची, जो त्याचा विचार किंवा त्याच्या भावना असतात त्या अगदी खालच्या स्तरावरच्या असतात. आणि मग त्याला जर उत्तर द्यायचं म्हटलं आपण तर त्या स्तरावर किंवा त्या पातळीवर जाऊन आपल्याला उत्तर देणं परवडत नाही. म्हणून त्याला म्हणतात की अशा वेळेला आपण गप्प राहणं चांगलं. काल आपल्याला ज्ञानोबांनी 272व्या ओळीमध्ये हे सांगितलं होतं, वास्तविक ईश्वरापासून तर पृथ्वीपर्यंत ज्या अनेक प्रकारच्या चराचर सृष्टीच्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत त्या सगळ्या ब्रह्ममय आहेत, चैतन्यमय आहे, ज्ञानमय आहे. परंतु या ज्ञानमय वस्तूंना हे अज्ञानारी अज्ञान होतात, त्या अज्ञानाचं कार्य होतात. तेव्हा ज्ञानोबा त्यांना काही उत्तर देत नाही, ते सगळं सहन करतात आणि मग त्यांची समजूत काढतात उदाहरण घेऊन. आता आम्ही 273 बघा. ज्ञानोबा म्हणतात, एणी ज्ञान सज्ञान होय दृढ मात्र दृष्टी ते दिये. एणे ज्ञान सज्ञान होय दृढ मात्र दृष्टी ते दिये. प्रकाशाचा देव पाहे प्रकाशाशी, प्रकाशाचा देव पाहे प्रकाशाशी. ज्ञानोबा आपल्याला असं समजून देतात या क्षणी ज्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने, ज्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने आमच्या सगळ्या वृत्ती ज्ञानमय झालेल्या आहेत. आमच्या मनातल्या वृत्ती, मनोवृत्ती, बुद्धीच्या अंतःकरणाच्या ज्या वृत्ती असतात त्या वृत्ती जेव्हा प्रगट होतात त्यावेळेला त्यांना आत्मचैतन्य लाभलेलं असतं. म्हणजे आत्म्याचं ज्ञान त्याच्यामध्ये शिरलेलं असतं. म्हणून तर त्या वृत्तीमुळे आपल्याला जगाचं ज्ञान कळतं. कारण वृत्तीमध्ये जर ज्ञान नसेल तर ती काय जाणेल, आणि ती जर जाणू शकली नाही तर काय ज्ञान देईल आपल्याला ती. म्हणून आपल्या सगळ्या वृत्ती ज्या अंतःकरणातून बाहेर पडतात, डोळ्यातनं, आपल्या पंच अशा ज्ञानेंद्रियातून, त्या सगळ्या वृत्तींना हे आत्मचैतन्य चालू होते. आत्म्याचं चैतन्य, आत्म्याचं ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं असते. अशा या आत्मचैतन्याने प्राप्त होणाऱ्या ह्या सगळ्या वृत्ती आणि त्या वृत्तीने कळणारा हा सगळा प्रकार अज्ञानाचा आहे का मग, असं ज्ञानोबा विचारतात. मग याला तुम्ही अज्ञान म्हणत असाल तर ज्ञानोबा उदाहरण असं देतात, प्रकाशाचा देव आहे प्रकाशाशी. अरे सूर्यादिकांच्या प्रकाशाला प्रकाशित करणारा हा आत्मराज जो प्रत्यक्ष दिवा आहे, प्रकाशाचा दिवा आहे हा, म्हणजे प्रकाशाला सुद्धा प्रकाश देणारा दिवा आत्मा आहे. आता हे ज्ञानोबांनी इथे सांगितलं, हा सूर्य, हे चंद्र, आणखी जे कोणी तारे असतील असे प्रकाश देणारे, या सगळ्या प्रकाशांना प्रकाश देणारा दिवा जर असेल तर तो आमचा आत्मदीप आहे. तेव्हा अशा या प्रकाशाच्या प्रकाशाला आणि त्याच्या कार्याला तुम्ही अज्ञान कसे शिकवता, असे अज्ञानी होताना. सृष्टीपूर्वी परमात्माच होताना, जेव्हा ही सृष्टी निर्माण झालेली नव्हती तेव्हा ती निर्मिती कोणामुळे झाली, असं जर तुम्हाला हे अज्ञानी लोकांनो तुम्हाला जर विचारलं तर सृष्टी निर्माण होण्यापूर्वी कोण होतं,
परमात्मा परब्रह्म ब्रह्म काय नाव द्या ते जे परब्रह्म होतं त्या परब्रह्माच्या शक्तीनं ज्ञानाने हे सगळं निर्माण झालं जगत. मग या जगाला तुम्ही अज्ञानाचं कार्य कसं समजता? परब्रह्म हे ज्ञान स्वरूप आहे आणि ज्ञान स्वरूपामधून जे निर्माण होतं ते ज्ञान स्वरूपच होतं. तेव्हा तुम्ही हे जे जग जगातलं कार्य जगाचं हे स्वरूप सगळं अज्ञानमय आहे असं तुम्ही म्हणता ते चुकीचं आहे असं नाही समजा. तेव्हा हा दृश्य प्रपंच अज्ञानाचं कार्य. आता गोड लक्षात ठेवा, आतापर्यंत लोक जगाला अज्ञान समजतात. हे दृश्य जगत जे आहे त्याला अज्ञान समजतात. वास्तविक हे ज्ञानाचं कार्य आहे, आत्म्याचं कार्य आहे. आत्म्यामुळे निर्माण झालेलं आहे आणि म्हणून ते ज्ञानमय आहे असं ज्ञान. 274 मध्ये ज्ञानवाद स्पष्ट सांगतात. ज्ञानामुळेच ज्ञानपणा येतो. अज्ञानामुळे ज्ञानपणा येईल का? अज्ञानामुळे ज्ञानपणा येतो. ज्ञानाने ज्ञानपणा येईल. ज्ञानाने ज्ञानी होतो मनुष्य. म्हणतात ते कोणे निकृष्टे 274 भूमी म्हणतात ते कोणे निकृष्टे दाबिले अज्ञानाचे निबोटे. ते कोणे निकृष्टे दाबिले अज्ञानाचे निबोटे. ना तमे सूर्य मोठे बांधता निके ना सूर्य ना तमे सूर्य मोठे बांधता निके. ही ओवी आहे. या ओवीमध्ये दृष्टांत आहे आणि तत्व ज्ञान वसवलं आहे. ज्ञान म्हणतात त्या ज्ञानरूप आत्म्याला कोण्या निकृष्ट माणसाने वेड्या मूर्ख माणसाने अज्ञानाच्या बोटाने दाखवलं रे. आत्म्याला कोण दाखवेल? ज्ञानरूप आत्मा आहे. आत्मा ज्ञान घन आहे, स्वयंप्रकाशी आहे. तो सगळ्यांना प्रकाश आणि ज्ञान देणारा आहे. तेव्हा अशा ज्ञानी आत्म्याला ज्ञान घन आत्म्याला कोण वेडा माणूस निकृष्ट म्हणजे खालच्या दर्जाचा बोटाने दाखवेल का? तो हा आत्मा आहे. वेडगळ माणूस आत्म्याला दाखवेल का? शहाणे दाखवू शकत नाही. तो हा वेडगळ काय दाखवेल? ज्ञानवंतात अरे मूर्खा निकृष्टा बुद्धी नष्ट झालेल्या माणसा तू का बोटाने आत्मा दाखवशील? हा बघा आत्मा तुला दाखवता येईल कधी? काय कळत नाही. म्हणतात काय करणाऱ्या लोकांना जिकडे तिकडे आत्मप्रकाश आणि चित विलास पसरलेला असताना हा अज्ञानी म्हणतो अज्ञान भरलेले समजतो. जिकडे तिकडे काय पसरलेलं आहे? चित विलास, चैतन्य, आत्मचैतन्य, आत्मज्ञान ते सगळं पसरलेलं आहे जगामध्ये, सगळ्या विश्वामध्ये. आणि मग तुला कसं काय अज्ञान वाटतं? ते तात्पर्य असं की अज्ञानाचा हा जो पाठपुरावा करणारे हे जे अज्ञानी लोक आहेत, या अज्ञानी लोकांची दृष्टीच मिळून नवीन झालेली आहे. त्यांच्या बुद्धीमध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये, त्यांच्या विचारामध्ये मलिनता आलेली आहे. आणि म्हणून ते सगळ्या जगाला अज्ञानाचं कार्य म्हणून समजून राहिलेले असं ज्ञानवंत आहे. म्हणजे ज्ञानवंतात उपमा देतात ज्ञानोबा ना तमे सूर्य मोठे बांधिता के. म्हणजे काय?
अरे सूर्याला अंधाराच्या गाठोड्यात बांधलं. मोठ म्हणजे गाठोड. हा सूर्य संपून राहिलेला आहे, प्रकाश देतोय. त्या प्रकाश देणाऱ्या सूर्याच्या तेजाला एखादा मनुष्य म्हणेल की मी आता गाठोड्यात बांधून आणतो अंधाराच्या. कसं बांधशील तू? आणि कुठलं गाठोड होतं? अंधाराचं गाठोड. त्याच्यामध्ये सूर्याचा प्रकाश दोन माणशी तू कुठूनच नाही आपल्याला. अंधारामध्ये सूर्याचा प्रकाश कसा बसतो? मग तिथं अंधार आहे गाठोड राहील शिल्लक. तात्पर्य हा जो दृष्टांत बनवण्यात येत आहे हा त्या अज्ञानवादी लोकांचा किती वेगळेपणा आहे, किती मूर्खपणा आहे हे दाखवण्यासाठी देत आहे. किंवा कोणी साधकांनी निदान सावध व्हावं. जगाकडे पाहतानाही अज्ञानाचं कार्य आहे असं समजू नये. या जगातली प्रत्येक वस्तू आत्मस्थितीतून निर्माण झालेली, आत्म्याच्या ज्ञानाने, आत्मशक्तीने तयार झालेली आहे. म्हणून ते अज्ञानाचं कार्य नाही, ते ज्ञानाचं कार्य आहे असं समजावं. ज्ञान आपल्याला समजा. तेव्हा आत्म्याला, ज्ञान स्वरूप आत्म्याला अज्ञान कुठेच दिसत नाही. जसं सूर्याला अंधार कुठे दिसत नाही. तेव्हा आपण साधकांनी तरी निदान हा पक्का विचार ध्यानात ठेवावा आणि ह्या अज्ञानी लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नये. आता ही जी पुढची मूवी आहे 275 या 275 मूवीमध्ये ज्ञान आपल्याला सांगता बघा ही सुंदर मूवी आहे. पूर्वी ज्ञानाक्षरी, अपूर्वी ज्ञानाक्षरी वसता ज्ञानाची थोडी, वसता अज्ञानाची थोडी. शब्दार्थांची उजळी अपूर्व नव्हे की, शब्दार्थांची उजळी अपूर्व नव्हे की. अशी समजणार नाही. आता तशी सोपी आहे, दृष्टांतही येतात. परंतु शब्दरचना जी आहे ती थोडीशी ज्ञानोबांनी चमत्कारी केलेली. ज्ञान म्हणतात तुमचा अज्ञान शब्द कसा तयार झाला आहे. त्या अज्ञानवादी लोकांना विचारतात, ज्याला तुम्ही अज्ञान अज्ञान म्हणून राहिले तो शब्द जो आहे अज्ञान हा कसा तयार झाला. तो म्हणजे अगोदर आणि पुढे ज्ञान लावतो. याच्यासारखं अज्ञानामध्ये आधी अ येतो आणि नंतर पुढे ज्ञान येतं, मग अज्ञान होत. हो, मग ज्याच्या पूर्वी अ आहे अशा ज्ञान अक्षराने ज्ञानाची थोडीच वाढलेली आहे. म्हणतात हे तर बरं झालं, तुमच्या या शब्दाने आमच्या ज्ञानाची थोडी वाढलेली आहे. पाठीमागे अ लावून तू शब्दाचे चातुर्यच आमच्या ज्ञानाचे चातुर्यच खरोखर वर्णन करतो. आता ज्ञानोबा आपल्याला याच्यावर नियम सांगतायत. अ ज्याच्या पूर्वी आहे असे जे ज्ञान ते अज्ञान याप्रमाणे ज्ञानाच्या पाठीमागे अ लावून अज्ञान सिद्ध करणे केले. पण त्याच्या पूर्वी काय आहे रे, मग तू अज्ञान कसं सिद्ध केलं. आधी आमचं ज्ञान घेतलं, ज्ञान नंतर मागे अ लावला ना.
का आधी लावला आणि मग ज्ञान घेतलं? नाही, आधी तू काय घेतलं? अज्ञान शब्द तयार करण्यासाठी आधी तू ज्ञान घेतलं आणि मग त्याच्या मागे ठेवला ना तू. म्हणजे ज्ञान घेतलंय ना तू आधी, ज्ञान शब्दाचा अर्थ काय घेऊ? ते म्हणजे नाही हे खरं, परंतु हा नाही शब्द तू लावण्यापूर्वी आधी तो ज्ञानच घेतलं ना आमचं, आहे की नाही? अज्ञान शब्द करण्यासाठी सुद्धा तुला ज्ञानाचा उपयोग झाला आणि मग हा अज्ञान शब्द कळला कसा रे तुला? कशाने कळला सांग बरं आता? मग अज्ञान शब्द करण्यासाठी सुद्धा ज्ञानच लागतं ना. काही कळायचं असलं तर त्याला ज्ञानाशिवाय कळत नाही, आहे की नाही? ज्ञान बदल होऊन येते. तात्पर्य अज्ञानाचा हा जो खेळ चालवलेला आहे आणि हा अज्ञान म्हणून हा जो शब्द तयार करतोय, याच्यामध्ये सुद्धा ज्ञान शब्द करूनच तू हे सगळं रचून राहिलेलं आहे. ज्ञान आपल्याला सांगताय अज्ञान म्हणताना सुद्धा ज्ञान सिद्ध होते. अज्ञान म्हणत असताना सुद्धा ज्ञान सिद्ध होतं. किंवा अज्ञान, समजा हे अज्ञान आहे तर हे अज्ञान कोणाला कळत रे? कळण्यासाठी सुद्धा ज्ञानच लागतं ना रे. आणि कळण्यासाठी जर ज्ञान लागत असेल तर मग तुझं अज्ञान कुठं झालं शिल्लक? अज्ञान म्हणजे काही नसलं असं ना. परंतु हा अज्ञान शब्द वाचताना किंवा म्हणताना सुद्धा आम्हाला तो कळण्यासाठी ज्ञानाची गरज आहे ना. तेव्हा आमच्या ज्ञानाची थोडणी आहे, अज्ञानाची नव्हे. तेव्हा तुमचं शब्द कौशल्य कसं आहे त्याला ज्ञानोबाचा दृष्टांत देतात. हे अज्ञानी लोकांनो, काय अज्ञान बसला? बापूच्या मध्ये ज्ञान म्हणतात 276 येते. हे तुमचं अज्ञान फार कसं आहे? लाखेचे मांडूस आगीचे ठेवणे काहीसे, आत बाहेरी सरीसे करून निघाली. हा सुंदर दृष्टांत दिला ज्ञानोबांनी. हे तुमचं अज्ञान कसं भेटीला? हे तुमचं अज्ञान म्हणजे लाखेचं मांडूस आहे. मांडूस म्हणजे पेटी. पेटीला मांडूस म्हणतात बरं का. पेटीमध्ये काय ठेवलं? लाख. या झाडापासून लाख तयार होते आणि त्या लाखेला अग्नी लावला की भडकन पेटते ती. म्हणून पांडवांना लाक्षा घरामध्ये ठेवलं होतं, लाखेच्या घरामध्ये ठेवलं होतं ना. ते जाणलं होतं. तर हे जे लाख असेल, लाक्षाग्र म्हणतात, लाख म्हणतात त्याला, ती झाडापासून तयार करतात आणि ती लवकर पेटते ती. आता ही लाखेची जी पेटी तयार केली तुम्ही, पेटी कशाची केली? लाखेची. आणि तिच्यामध्ये काय ठेवला? अग्नी. मग अग्नी सुरक्षित राहिलं पाहिजे आमचं बरं का. इकडे तिकडे कुठे जाऊ नये म्हणून तुम्ही अग्नीला लाखेच्या पेटीमध्ये बंद ठेवला. आता तो लाखेच्या अग्नी पेटीमधला सुरक्षित राहतो. अरे तुझी ती पेटी शिल्लक राहणार, तो अग्नी ती पेटी केव्हा जाऊन फस्त करून टाकेल. तसं तुमचं अज्ञान रूपी ही जी पेटी आहे ना, तिच्यामध्ये ज्ञान रूपी अग्नी जर ठेवला तर तो ज्ञान रूपी अग्नी तुमच्या अज्ञान रूपी लाखेला पेटीला ताबडतोब जाऊन जाईल. असं दृष्टांत आहे. अग्नी ज्ञानमय आहे.
आणि म्हणूनच तर आपली कुंडली शक्ती ज्ञानाची जी आहे ती अग्निस्वरूपा होते. अग्निस्वरूपा जेव्हा ती कुंडलिनी शक्ती जेव्हा होते ती आत्मशक्ती त्यावेळेला ती हा जो आमच्या अंतःकरणामध्ये जमलेला कचरा आहे तो पार जाऊन टाकते. बघा आपल्याला काही वेळेला साधनेमध्ये आपलं शरीर भयंकर तप्त होऊन जातं, इतकं गरम होतं, काही वेळेला अशा वाफा करता शिजत घाम फुटतो. काही वेळेला ही जी क्रिया आहे तप्त होण्याची कुंडलिनीची, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो काय असा कचरा असेल असं जाळण्यासारखं असेल ना, ती जाळण्यासाठी ती उष्णता निर्माण होते. म्हणून आत्मज्ञान किंवा ज्ञान हे जे आहे ते ज्वालाग्राही आहे, जाळणार आहे. मग अशा जाळणाऱ्या पदार्थापुढे तुमचा अज्ञान रूपी कचरा आणून टाकला तर तिचा शिल्लक राहणार आहे असं जाणून म्हणतात. तेव्हा अज्ञान रूपी कार्य जे आहे तुम्ही समजता आहे ते कचऱ्याप्रमाणे आहे आणि ते जाळण्याचं कार्य हा आत्म्यालाच करत असतो, आत्मज्ञान करत असतो असं जाणून म्हणतात. तेव्हा ज्ञान अज्ञानात किंवा अज्ञान ज्ञानात घातले तरी सारखेच होईल. मग समजा आता अज्ञान आलं तुमचं, त्याच्यामध्ये ज्ञान टाकलं चालेल. अज्ञान म्हणजे आमचं ज्ञान त्या अज्ञानात टाकल्यामुळे अज्ञान म्हणजे आमचं ज्ञान किंवा आमचं ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये तुमचं अज्ञान टाकलं तरी काय होईल? तात्पर्य अज्ञानात ज्ञान टाका आणि त्या ज्ञानात अज्ञानात टाका. ज्ञान हे तप्त करणार आहे, जाळणार आहे, मग तुमचं अज्ञान शिल्लक राहील का? तात्पर्य असं की अज्ञान हे कचऱ्याप्रमाणे क्षुद्र आहे, क्षुल्लक आहे, अर्थच नाही त्याला, निरर्थक आहे, नाहीच ते. आम्ही तर म्हणतो ते नाहीच, पण तरी तुम्ही हट्ट धरून बसलेला आहे आहे आहे, तर मग ते असं असेल सगळं. तेव्हा 276व्या मध्ये हा दृष्टांत दिल्यानंतर 277व्या येते. या 277व्या मध्ये जन्म आपल्याला सांगतात म्हणून जगज्ञाने स्फिते, जगज्ञाने स्फिते बोलता अज्ञानवादाते विफुरली होती आते वाचेची. सांगतात बघा, म्हणून जगज्ञाने स्फिते बोलता अज्ञानवादाते विफुरली होती आते वाचेची. अज्ञानाचं खंडन करून झालेले आणि ज्ञानाचं सत्यत्व पटून झालेले आहे. ते सांगत असताना देवांची जी भाषा आहे आता पूर्वी तिखट होत चाललेली. त्याचं कारण आहे की ह्या अज्ञानवादाला मूळ भाषेमध्ये आता पुष्कळ समजून आहे. मग त्यामुळे ते आणखी शिजवून आणखी गुंजवले आहे, काहीतरी आम्हाला दृष्टांतन देतात आणि काहीतरी सांगत असतात. तेव्हा जण म्हणतात हे तुमचं गुण सगळं वेगळं करायचंय बघा. म्हणून अज्ञानाने जग प्रकाशित झालं, म्हणून जगज्ञाने स्फिते, स्फिते म्हणजे प्रकाशित होणं. कशाने जग प्रकाशित होत रे? अज्ञानाने. अज्ञानाला प्रकाश असतो का? अज्ञानाला प्रकाश नाहीये. जगाला जो प्रकाश मिळतो तो ज्ञानाचा प्रकाश आहे. आणि साधी गोष्ट, एखादी गोष्ट आपल्याला कळणं म्हणजे ती काय अज्ञानाने करते का?
आपल्याला ज्या एखाद्या वस्तूचं ज्ञान होतं ते ज्ञान अज्ञानामुळे होतं. जेव्हा या जगाचं जे प्रकाशन आहे, जगाचं जे ज्ञान आहे होतं आम्हाला, ते सुद्धा ज्ञानाने होतं. लक्षात ठेवा, हे जग जे दिसतं आम्हाला, या जगाचं जे ज्ञान होतं आम्हाला, ते ज्ञान होण्यासाठी सुद्धा आत्म्याचं ज्ञान पाहिजे. आत्मज्ञानानेच हे कळतं आम्हाला. शाळेमध्ये मुलं शिकतात, गुरुजी शिकवतात त्यांना. ते शिकत असताना, मुलं शिकत असताना, ती मुलं जेव्हा जाणतात गुरुजी काय शिकवून राहिले सगळा नवीन विषय, त्यावेळेला त्या मुलांना जे कळतं ते त्यांच्या आपल्या ज्ञानाने कळतं. आम्हाला काय वाटतं, गुरुजी शिकवता म्हणून त्यांना कळतं. अरे त्याला जर कळण्याची ज्ञान शक्ती नसेल आणि गुरुजी केवळ मोठा मोठा असला तरी कसं कळेल त्याला? तात्पर्य, मुलांमध्ये सुद्धा आत्मा आहे, त्या आत्म्याची शक्ती आहे, ज्ञानवती आहे, ती जाणणारी शक्ती आहे. ती ज्ञानवती शक्ती त्याच्यामध्ये असल्यामुळे, मुलांमध्ये असल्यामुळे ते गुरुजी काय सांगतो ना ते सटकन शोधून करतात, कळतं त्याला. तात्पर्य असं की ज्ञानाने कळतं असं ज्ञान आपल्याला समजायचं. ज्ञानाशिवाय कुठलीही गोष्ट आपल्याला कळणार नाही आणि अज्ञानाने ते मुळीच कळत नाही. तेही स्वभाव विचार आहे. परंतु ते अज्ञानवादी आपला हट्ट सोडायला काय नाही, ते म्हणतात हे सगळं जग म्हणजे अज्ञानाचं कार्य आहे. म्हणून अज्ञानाने जग प्रकाशित झाले असता त्या जगाला अज्ञान म्हणजे असं म्हणणं म्हणजे वाचेला फाटा फुटण्यासारखे आहे. विफुरली होती आते वाचेची, वाचेच्या आते विफुरली म्हणजे वाचा तुझी फाटा फुटली. वाचेला फाटा फुटणे म्हणजे काहीतरी बरं अशी याच्या वाचेला फाटा फुटला. फाटा फुटणं हा प्रयोग चांगला नाहीये. याच्या वाणीला, याच्या वाचेला फाटा फुटला म्हणजे काय, याला फाटा भरला का रे असं म्हणतात बाया. हे आज काय करून जायला, याला काय फाटा भरला का? फाटा अशा अर्थाने आपण वापरतो. हे तर मग हे जे अज्ञानवादी आहेत त्यांच्या वाचेला, तोंडाला फाटा भरलाय, फाटा फुटला, असं काय बदलतात ते विखुरली होती या ते वाचेची. तेव्हा सगळा जगाचा व्यवहार म्हणजे अज्ञानाचं कार्य आहे. हे सगळं जे पसरलेलं आहे ते अज्ञान आहे असं जे म्हणतात, त्यांच्या वाचेला फाटा फुटलेला आहे असं म्हणतात. अशी जी बरोबर, अशी जी व्यर्थ, अशी जी बरं चाललेली असेल मुखातून तोंडातून, ती बरोबर म्हणजे वाचेला फाटा फुटले. माणसाची वाणीला फाटा जाऊ नये आणि विशेषतः साधकाच्या वाणीला फाटा मुळेच फुटू नये. आता जगातला तोंड जाता येते आपल्याला, त्याचं काही पण बोलणार आहोत, त्याला फाटा फुटला तर फुटू द्या, पण आपल्या वाणीला फाटा फुटू देऊ नका, म्हणजे काहीही करू नका असं त्याला बोलत. म्हणून परमार्थी माणसाने जे देवध्यानी लागले आपण आता साधना करणारे लोक यांनी कमी बोलावं. आपल्या तोंडाला आवर घातला तरच फाटत नाही. आणि आपण जर सारखं बरोबर करायला लागलो त्याच्यासारखं तो बरोबर राहिला त्याच्यासारखं, तर आपले तोंड कुणीकडे चालू जाईल ना, भांडण मिळायचं होतं ना. आधी तोंडातून आधी वाद होता, वाद होता होता तो वाद हाणामारीवरून जातो. काहीतरी हा शिव्या देतो, तो शिव्या देतो, तो देतो, हा देतो. अशा तऱ्हेने भांडणामध्ये दोन्हीच्या तोंडांना फाटे फुटलेले असतात.
आहे की नाही? आणि मग ती मारामारी सुरू होते. मग अशी मारामारी चांगली असते का? म्हणून परमार्थी माणसाने, साधकाने, साधना करणाऱ्या माणसाने कमी बोलावं. आणि असे जे फाटा फुटलेले तोंडदार लोक असतील ना, त्यांच्या तोंडीचे मुळीच लागू नये. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये. बोल बाबा, तुला काय बोलायचं लिहून घे. तो 1000 शब्द बोलला तरी ऐकून घ्यावे बस. कारण ऐकून देण्यामध्ये जास्त सहनशक्ती आहे. उत्तर देण्यामध्ये आपली शक्ती ऐकून निघून जाते. बरं, आणि आपल्याला काय वाटतं, त्याला जर उत्तर दिलं तर मग तो नरम पडेल आणि तो आपल्याला. अशी बाजूची माणसं, त्यांना उत्तर देण्याने ती कधीही नरम पडत नाही, किंवा ती आणखी जास्त शत्रुत्व धारण करतात. बरं, खुशी होतात ते लोक. म्हणून अशा माणसांशी जास्त तोंडदारपणा करू नये, त्यांच्या तोंडी लागू नये. त्यांचे जे बोल असेल ते फक्त ऐकून घ्यावं, बस. बोल आपल्याला काय बोलायचं. अशा प्रकारचा उपदेश जाणून आपल्याला घेतात. आणि अतिशय महत्वाचा आज व्यवहारामध्ये असंच चाललेलं आहे. आज जे सज्जन लोक आहेत, या सज्जनांना दुर्जन सारखेच छेत असतात, बोलत असतात, काही काही त्यांच्या विरुद्ध बोलत असतात. अशा वेळेला आपण चूक करणं हेच महत्वाचं. त्यांच्या तोंडी लावून उपयोगाचं नाही, ती जास्त बरकतात हे बोलतात. मनुष्याने कमी बोलत जाणे. परमार्थामध्ये सुद्धा बोलावं लागतं, बोलणं आहेच परमार्थामध्ये. जसं प्रपंचात बोलावं लागतं तसं परमार्थातही बोलावं लागतं. परंतु संसारातलं जे बोलणं आहे ना, ते माईक पदार्थासंबंधी, माईक संसाराबद्दल, माईक असेल, मायामय आहे संसार, तेव्हा त्या माईक पदार्थासंबंधित बोलावं लागतं. पुष्कळ वेळेला संसार हा माईक आहे. मोह त्याचे विचार आहे त्याच्यामध्ये. तेव्हा त्याच्यामध्ये काय, कोणती वाणी बंद कराल तुम्ही? बोलणे दादी वैखरी बंद करा. आधी तुमचं तोंड बंद करा. तोंड मिटलं की शब्द बंद केला. म्हणून आपली वैखरी आधी बंद करा. त्यानंतर आधी वैखरी बंद पडली किंवा मध्यमा उपकारा विचार केला ती बंद होईल. मध्यमा बंद झालेला मग जी पश्यंती ना ती बंद होईल. आणि पश्यंती बंद झाल्यानंतर मग परा बंद होईल. आणि ज्याला परा शक्ती, परावाणी बंद करता आली तो श्रेष्ठ परमार्थी आहे. तो खरा परमार्थी की ज्याला स्फुरणच होत नाही मानण्याचं, ज्याला उत्तर देण्याचं स्फुरणच होत नाही, तो खरा परमार्थी. म्हणून आपली परावाणी सुद्धा सोडू नये. तर ती एकदा सोडली की मग ती बरोबर प्रगत होणार. म्हणून स्फुरणच होऊ नये आपल्याला. म्हणून क्रमाक्रमाने एक वाणी बंद करत जा. आणि अशा भांडणाऱ्या लोकांच्या तोंडी लागू नका. भांडखोरपणा चांगला नाही. भांडणाने कुणाचे कल्याण होत नाही. भांडखोर लोक संतप्त होतात, टाकतात टेपात. हे जे भांडखोर लोक असतात ना, ते चिडून चिडून बोलत असतात. चिडल्याने मानसिक वेदना होतात, मनावर ताण येतो. आणि ज्यांच्या मनावर ताण येतो त्यांना मग डायबिटीस होतो, त्याचा ब्लड प्रेशर वाढतो, आणि नाना त्याचे रोग होतात. बरं का, असे लोक कशाला उडून घेतात? मग म्हणून चिडू नये. जी चिडखोर माणसं असतात ती मनाने संतप्त होतात, ताबडतोब ताप करतील. आणि अशी तापली
स्वाभाविकच त्याचा तो परिणाम शरीरावर होतो. बॉडी म्हणून देणं, मन आणि शरीर एकत्र राहिला मनावर ज्याचा परिणाम होतो त्याचाच परिणाम देहावर होतो. देहावर परिणाम झाला की देहामध्ये रोग तयार होता. म्हणून मनाला सांभाळा, मनाला टाकू नका, मन शांत ठेवा. शांत स्थिर मन जे असतं तेच आरोग्याला उपयुक्त असतं. त्याच्यामुळे स्वास्थ्य चांगलं राहतं, आराम राहतो, त्याला ते चांगलं स्वस्थ असं राहू शकतो, खाऊन सांगू शकतो. तापलेला मनुष्य जर त्याला जेवायला मांडले ना लोक तो कसं खातो, आता आपण तुम्ही खात होतो, एक असं केलं, एक असं केलं, एक केलं, हे काय केलं, हे केलं असं आदर आपण तुम्ही खात असतो. तो ते चांगली लागते का म्हणते कसं लागेल. शांत राहा, साधकांना उद्देश हा सगळा किंवा अशा बडबड करणाऱ्या माणसाच्या तोंडी लागू नका. हे जाणू आपल्याला समजायला म्हणतात वाणीला फाटा फुटू नका, बस हा मुख्य विचार आहे. मी जर या सगळ्या जगाला ज्ञानाचं कार्य समजून बोलून राहिला आहे तर तुझ्या वाणीला फाटाच फुटलेला आहे असं म्हणतात. आता ज्ञानवाणी पुढच्या वेळीमध्ये तुझ्या म्हणण्याने केवढा अपराधी झालेला आहे, ती केवढा अपराध करते होती ते सांगता येईल. 278 येते. 278 मध्ये ज्ञान आपल्याला सांगताय हा सुंदर म्हणतात आखरी तव गोवधू, आखरी तव गोवधू उधारा अमृतवादी, उधारा अमृतवादी माँ कैसा ज्ञानवादी कीजे ज्ञानी, माँ कैसा ज्ञानवादी कीजे ज्ञानी. ज्ञानवासोल्याने आखरी तव गोवधू म्हणतात तू वाढण्याआधी गोवध शब्द वापरला. गोवध, गोवध म्हणजे गाय मारणं, गोवध करतात गायला मारतात. तू आधी वाणीने गोवध शब्द उच्चारला आणि ते वाचिक पाप झालं, वाणीचं पाप. वास्तविक गाय पवित्र वस्तू, पवित्र प्राणी येते आणि त्या पवित्र वस्तूला तू मारलं असा शब्द प्रयोग केल्यामुळे वाणीमध्ये शब्द प्रयोग करण्यामध्ये तुझ्या वाणीला पाप लागले. आता तू गोवध केलेला नाहीये, मग गाय कशी मारली म्हणून तू खोटे बोलतो. म्हणून खोटं बोलणं हा दुसरं पाप आहे. तेव्हा गोवध शब्द बोलण्यामध्ये 2 प्रकारची पाप होतात असे म्हणतात. आखरी तर गोवधू उधारा अमृतवादी, अमृत खोटं बोलणं. या अमृताबद्दल शास्त्रामध्ये फार चांगला विचार आहे. हे वचन सांगून ठेवतो तुम्हाला, सगळ्यांनी लक्षात ठेवा. यहाँ अमृतम वदति, यहाँ अमृतम वदति स समूलम परिशुष्यति, सः समूलम परिशुष्यति. शास्त्रातलं वचन आहे, नियम आहे. अर्थ सांगतो. यहाँ अमृतम वदति, यहाँ म्हणजे जो अमृत म्हणजे खोटा, यहाँ अमृतम वदति जो खोटं बोलतो, सहा म्हणजे तो समूलम परिशुष्यति, सहा
या अमृतम वदति सह समूलम समूलम परिशुष्यति सह समूलम परिशुष्यति, म्हणजे तो मुळापासून सुकून जातो. एखादं झाड कसं मुळापासून सुकून जातं ना, म्हणून जो मनुष्य खोटं बोलतो, खोटा बोलणारा खोटारडा म्हणून जो असतो तो एखाद्या झाडाप्रमाणे मुळापासून सुकून जातो. हे शास्त्र वचन बरं. म्हणून खोटारडे जे लोक आहेत, खोटं बोलणारे जे लोक असतात, त्यांचं खोटारडे पण त्यांना जाणणार आहे. खोटं बोलणं हे वाणीचं पाप आहे, माहिती आहे आपल्याला. आपण जर खोटं बोललो तर या आपल्या जिभेला आपण विटाळ लावला, विटाळली ती जीभ, आणि विटाळलेली जी जीभ असते म्हणून त्या जिभेने जर कोणाला आशीर्वाद दिला, कोणाचं बरं म्हटलं तर तसं कधी होणार नाही. त्याच पण त्याची जीभ विटाळलेली, पापी झालेली जीभ त्याची. पापी माणसाच्या जिभेला कधीही सत्यत्वाचा पुरस्कार मिळणार नाही. लक्षात घ्या. म्हणून आपली जीभ पवित्र राहिली पाहिजे. तिला शक्यतो खोटं बोलू देऊच नाही बोलू द्यायचं. आणि असा जो आपल्या जिभेवर ताबा ठेवून खोटं बोलत नाही, त्याच्या जिभेचं सामर्थ्य आहे. आणि ज्याच्या जीवन असं सामर्थ्य येतं, तो जर एखाद्याला शाप दिला त्याने तर तो शाप खराब होईल. कारण ती जीभ खरं बोलणारी जीभ, म्हणून जिभेमध्ये फार सामर्थ्य आहे. कारण ती जीभ म्हणजे वाणी जी आहे, वाणी तिच्यापासून स्फूर्त आहे, आणि त्या वाणीला सामर्थ्य असल्याच आहे तुला. म्हणून खोटं बोलणं, खोटं बोलणं महापाप आहे. सगळी शास्त्रांची संस्कृती खोटं बोलणं, सगळे संत सांगतात आमचे, पण तो ऐकतो कोण त्यांचं. आणि जरूर जनावरांमध्ये खोटं आणले चालले, व्यापारी खोटं बोलतात, आणखी जगावर अधिकारी खोटं बोलतात, मंत्री खोटं बोलतात. अरे दादा, खोटं बोलणाऱ्यांचा इतका प्रसार मोठा झालेला आहे की घरोघरी खोटं खोटं. या देशामध्ये हरिश्चंद्रासारखे राजे होते तिथं, पण स्वप्नात दिलेलं वचन सुद्धा तो जागृतीमध्ये खरं करायचं. स्वप्नात वचन दिलं तुझा कोणा राज्य देतो, स्वप्नात. आता स्वप्नात वचन दिलं राज्य देण्याचं, आणि जागे झाल्यानंतर खरोखर त्या ऋषीला तो राज्य अर्पण करून. असे सत्यवादी राजे होते आपल्या देशामध्ये. आणि आजचे मंत्री किंवा आजचे हे जे अधिकारी त्यांचं वर्तन पाहतो, आजचे हे जागृतीमध्ये दिलेलं वचन स्वप्नात सुद्धा खरं करणार नाही आहे की. त्यामुळे ते स्वप्नात दिलेलं वचन जागृतीत खरं केलं, पण आजचे हे जागृतीत दिलेलं वचन स्वप्नात सुद्धा खरं करत नाही. किती भयानक परिस्थिती बदलून गेली बघा. म्हणून जाणवा सांगून राहिले की सत्य वचन व्हा, जिभेला विटाळू नका, जिभेला पाप लावू नका. म्हणून हा जो ज्ञानवंता आखरी कुणाला अमृतवादी माँ कैसा ज्ञानवादी तुझे ज्ञानी. मग ज्ञान स्वरूपाला अज्ञान आहे आणि ते सत्य आहे हे म्हणणं म्हणजे दोन प्रकारचे दोष येतात. ज्ञानाला आधी अज्ञान म्हणायचं, आणि मग ते ज्ञान अज्ञानाचं सत्य आहे असं म्हणायचं. आधी पहिला दोष म्हणजे हा की जे ज्ञान आहे त्याला अज्ञान म्हणायचं, हा दोष.
आणि जे आम्ही अज्ञान म्हटलं तेच खरं आहे असं म्हणायचं, म्हणजे दोन पाप हे सांगण्यासाठी म्हणजे आपल्याला सांगता की साधकांनी तुम्ही तरी बाबांनी आता सांभाळा. आणि खरी दिसत म्हणजे परमार्थी लोकांवरच असते या जगाची. जर कुठे काही चांगलं होणार असेल तर अशा आश्रमामध्ये चांगलं होऊ शकतं. या आश्रमामध्ये येणारे ती जी मंडळी आहे ना, यांच्यामुळे चांगलं होऊ शकतं, भलं होऊ शकतं. पोलिसांच्या त्या दंडुकेशाहीने कधी चांगलं होणार नाही. हेच माणसाला ते मारतात बदलतात, ते बदलत होते. ते मार खाऊन देतो आणखी जास्त पक्काच होऊन म्हणतो, त्याला तुरुंगात पाठवतात. तुला कसंच राहते ते समजवून जात होता तुरुंगामध्ये. त्याला काय तिथे संतत्व येतं, त्याला सज्जनपणा त्याला तिथे. अरे तो सुटणारा की तुला कसा धंदा तो सुरू करून देणार आहे. मग चांगली होण्याची शक्यता आश्रमामध्ये, अशा मोठ्या सद्गुरूंच्या आश्रमामध्ये चांगला होण्याची शक्यता आहे. आपण चांगलं व्हा आणि दाखवून द्या जगाला की बघा आमच्या वर्तनामध्ये, आमच्या बोलण्यामध्ये आमच्या पावित्र्य आहे. गोष्टी द्या. ज्या माणसाला आपल्या बोलण्याला यश यावं असं वाटत असेल, आपल्या बोलण्याला यश यावं असं वाटत असेल, त्याने उत्तर बोलू नये. शेवटी हा मुद्दा आहे. तुमच्या बोलण्याप्रमाणे व्हावं असं वाटतं का तुम्हाला? आम्हाला असं वाटतं आमच्या म्हणण्याप्रमाणे व्हावं. अरे म्हणण्याप्रमाणे व्हावं तर तुमचं म्हणणं खोटं जर झालं, खोटं जर तुम्ही बोलत असाल तर मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे होईल कसं? म्हणून आपल्या म्हणण्याप्रमाणे जर व्हावं असं वाटत असेल तर आपल्या जिभेला म्हणण्याचा प्रयोग करावा लागतो की जीभ विटाळू नका. हे ज्ञान असतं तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे नक्की, कारण तो आपल्याला देत होता, तो तुमच्या म्हणण्याला सहाय्य करील. बरोबर घडून आणि बघा तुम्ही आपल्याला फार सुंदर गोष्टी सांगून राहिल्या. सुंदर आहे. आता तुम्ही घेता आहो काही वेळेला खोटं बोलावं लागतं. काय असे साधे घेतात. हो स्वामींच म्हणतात खरं बोला खरं बोला खरं, पण जे खरं नाही राहिलेलं. आता या खोटारड्या जगामध्ये आम्ही खरं बोलायला लागलो ना तर मग ते खरं नाही, आमचं खरंच राहणार नाही असं म्हणतात. आता यांची ही जी तक्रार आहे जे खोटारडं झालेलं आहे, जगामध्ये सगळे व्यवहार खोटारडे करून झालेले, आणि आम्ही जर आता थोडस जर खोटं नाही बोललो तर आमचं काहीच खरं होणार नाही अशी त्यांची तक्रार. आता काही यांना आपण असं म्हणावं की खोटं बोललो. अरे 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 कुठली गोष्ट तू बोलणार आमच्याकडे, तू एखाद्या साधने बदलूची शंका विचारणार आहे. तुला त्या व्यवहारामध्ये काय करायचं, तुला पाप कर पुण्य कर, तुला त्याच भोगावं लागेल. समजा ते खोटारडे तू खोटारडा झाला तर त्याचं पाप तुला भोगावं लागेल, मला भोगावं लागेल. जो करतो तो घडतो, ते तर खरं तू जसं करशील तसं तुला भोगावं लागेल. जो साधकांनी खोटं बोलू नये, खोटारड्या लोकांशी वागताना आपलं शक्यतो सांभाळून बोलावं, दोन्ही समय शक्यतो अशा प्रकारचा उद्योग कोणाला देऊन राहिलेले. तसं ज्ञानाला जर तू अज्ञान म्हणशील तर तुझी जीभ झडून जाईल. जीभ झडली पाहिजे तुझी, नाही का? आता ज्ञानाला उगत ज्ञानाला तू अज्ञान म्हणून राहिलाय वेड्या, नाही का?
म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज शाप देतात हो. ज्ञानोबा कधी शाप देतो ते एवढंच म्हणतायत की अरे वेड्या वेडा म्हणतील, मूर्ख म्हणतील, रंगणारा म्हणतील, असं काही म्हणतील, पण शाप नाही देते. तेव्हा म्हणतात हा माझा शाप नाही, हा देवाचा शाप आहे. मी दंगा म्हणून तुला शाप नाही देत. त्याला ते आवडत नाही बा, आत्म्याला मीच आवडत नाही. मग आत्म्याला पसंत नाही ते तू करून घ्यायला, तो आत्मा तुला शाप मध्ये देणार आहे. शाबासकी देतो तुला वा वा. म्हणून संत सज्जन पुरुषांची ही जी वाणी असते ती खरी वाणी असते. तिचं कारण होईल की ते कधी खोटं बोलत नाही, आणि म्हणून संत सज्जनांची वाणी सत्य राहते. पाहून आजच्या शिक्षणाची विश्राम घेऊया.